नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात पुण्यामधील टॉप 10 घडामोडी। लोकसभेमधील अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जातीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झालाय। त्यामध्ये अनुराग ठाकूर यांचे भाषण मोदींनी शेअर केल्यानंतर काँग्रेसने देशभरात आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या या कृतीविरोधात आज पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला अनुराग ठाकूर राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। लोकसभेच्या खासदारांचं दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे। याच्या पार्श्वभूमीवरती काल अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारली। याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। काय सांगाल, कशा प्रकारे भावना होते जेव्हा राहुल गांधी यांची जात काढण्यात आली? अंदाजपत्रकावर बोलत असताना राहुल गांधींनी अंदाजपत्रकाच्या चुकांवर बोट ठेवली। त्याचबरोबर या देशाची जातीय जनगणना झाली पाहिजे असंही बोललो। एवढ्या सगळ्या मुद्द्यांना स्पष्टीकरण देता न आल्यामुळे अनुराग ठाकूर हे वैफल्यातनं राहुल गांधी तुमची जात काय असं विचारायला लागले। हा देश संविधानाने चालणार आहे, जातीवर नाही। आणि त्या संसदेमध्ये जर कोणी जातीवर बोट ठेवत असेल तर त्या अनुराग ठाकूरचा निषेध करून त्याची खासदारकी रद्द केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। माझे तेच म्हणणं आहे की ज्या राहुल गांधींनी संसदेमध्ये बजेटवर भाषण करत असताना ते साधा सरळ प्रश्न विचारला की बाबा तुम्ही हे बजेट जे केलेलं आहे या बजेटमध्ये किती लोकांचा सहभाग आहे? जे लोक सहभागी झाले त्याच्यामध्ये महिला आहेत का, आदिवासी आहेत का, दलित आहेत का, ज्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली असती, पण हे लोक कोणीच दिसत नाही। ज्या 4 लोकांनी हे बजेट केलेले ते बजेट सगळं धनदांडग्यासाठी केलेलं आहे हा साधा प्रश्न विचारला होता। त्याच्यावर अनुराग ठाकूर उठले आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की तुमची जात काय। आणि हे पंतप्रधानी, देशाच्या पंतप्रधानी जे लोकशाहीचं मंदिर समजलं जातं त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये स्वतः पंतप्रधान उठून त्याची पाठराखण करतात असं बोलत असताना म्हणजे किती खालच्या पातळीला किती घसरण या बीजेपी सरकारने या लोकशाहीच्या मंदिराशी केलेले आहे। मी अनुराग ठाकूरचा या निमित्ताने आणि पंतप्रधानाचा पण निषेध करते। अनुराग ठाकूरने त्याची खासदारकी रद्द झाली पाहिजे। आंदोलन होतं ते काँग्रेसच्या भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व आताचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन केलं होतं। त्यांनी परवा दिवशी संसदेत राहुल गांधी यांची जात विचारण्याचा पाप हे लोकशाहीच्या मंदिरात त्यांनी केलं होतं। त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं होतं। त्यांनी राहुल गांधींची जात विचारून फक्त राहुल गांधींचाच अपमान नाही केलेला तर देशातील तमाम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी सगळ्या लोकांचा अनुराग ठाकूरांनी अपमान केलेला आहे। आणि ते जर हा प्रश्न विचारतच असतील की राहुल गांधी तुमची जात काय, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो देशाचे आदरणीय खासदार राहुल गांधींची किंवा तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांची मोहब्बत हमारा धर्म है और इंसानियत हमारी जात है हे त्यांनी या निमित्ताने आम्हाला त्यांना सांगायचे। आणि सर्वात शर्मेची बाब म्हणजे की केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना समज देण्याऐवजी त्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं। हेच मोदी निवडणुकीच्या काळामध्ये मी ओबीसी आहे म्हणून छाती बडवत फिरत होते। त्यांना त्यावेळेस असं वक्तव्याचं समर्थन करताना त्यांना लाज नाही वाटली। तर या सगळ्यांनिमित्त आम्ही अनुराग ठाकूर यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे। पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आज निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। याच्यामध्ये अनुराग ठाकूर यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे असा प्रमुख मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। कॅमेरामॅन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत असून याबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले। माणसाने नेहमी पायरी वर चढत जायला हवी। राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे सर्व गुण देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहेत। केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याबद्दल तसा काही विचार केला असेल तर ती आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं मत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय। देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याची चर्चा सुरू आहे। बऱ्याच बातम्या तुमच्याकडूनच कळतात, तशी तुमच्याकडून कळली आहे। आता व्हेरीफाय करतो। आनंदच आहे, शेवटी माणसाने एक एक पायरी पुढे जायचे असते, वर चढत जायचे असते। तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज पुण्यामधील सारसबाग चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते। यावेळेला आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला। पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीमध्ये उत्तर देताना आठवलेंनी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच होणार असं वक्तव्य केलंय। देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणतात, अशा प्रकारची टीका केली आहे। मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील, म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाही आहे, त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं। त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणतात एक तर ते राहतील नाही तरी ते राहतील। पण माझी दोघांना विनंती आहे की दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघी माझी चांगली मित्र आहे। त्यामुळं असं आव्हान देऊन मला वाटतं की एवढं नाही आहे। आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे, तर एकनाथ शिंदे हे नाराज होते। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं, त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते। त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या आलेले आहेत। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोडलेला आहे, हा जो त्यांची सीड आहे ती सीड त्यांनी मनातून काढून टाकावी। आणि ही सीड त्यामुळं मला असं वाटतं की दोघांनी मला वाटतं दोघांची चांगली संबंध होते आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे। पुढचा मुख्यमंत्री कोण मग? पुढचा मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला नाही तर मी आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षाचा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या 3 ऑगस्ट रोजी होणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केले। पुणे शहरामधील 8ही विधानसभा मतदारसंघावर आघाडी आणि युतीकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत। पक्ष पातळीवरती बैठका, संघटनात्मक बांधणीबरोबरच मेळावे देखील सुरू झाले। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही आज गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पत्रकार परिषद घेत मेळाव्यासंदर्भात माहिती दिली। या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाकडून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे 3 ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा मंदिर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे। हे शिबिर 2 सत्रामध्ये होणार आहे, एक सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र। सकाळच्या सत्रांमध्ये शिवसेनेचे नेते वेगवेगळ्या विषयांवरती शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि साहेबांचं जे आहे ते मार्गदर्शन हे दुपारच्या सत्रामध्ये ठेवलेले आहे। आम्ही पुणे शहर आणि जिल्ह्यातील 21 मतदारसंघामध्ये निमंत्रित जे आहे तर प्रत्येक मतदारसंघातल्या 200 लोकांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि साधारण 4,500 ते 4,500 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नंतरचा साहेबांचा कार्यक्रम हा सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी हा म्हणजे ओपन राहणार आहे अशा पद्धतीचा आहे। आणि पुणे शहरमध्ये आम्ही वातावरण निर्मितीसाठी त्या ठिकाणी झेंडे लावलेले आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत साहेबांच्या स्वागताचे आणि एक वेगळी वातावरण निर्मिती या पुणे शहरामध्ये आम्ही तयार केली। पुण्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती अतिशय दिमागदार पद्धतीने साजरी झाली। या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आणि पुरस्कार वाटपाचे नियोजन पुणे येथील सारसबाग चौकामध्ये करण्यात आलं होतं। पण हा पुरस्कार आता वादामध्ये सापडला असून भाजपा माजी नगरसेवक अर्चना पाटील यांना पुरस्कार जाहीर केल्यामुळे मातंग समाजामधील काही महिला या उपोषणाला बसल्या होत्या। हा पुरस्कार त्वरित रद्द करावा तसेच हा पुरस्कार मातंग समाजामधील नागरिकांना द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे। अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी महिलांच्या बाबतची इतकी न्याय्य भूमिका घेतलेली होती, त्यांची एक छक्कड आहे, त्यांनी महिला अजरामर केली की माझ्या छक्कड त्यांनी सगळं अजरामर केलेलं आहे। महिलांना न्याय देताना त्यांनी मागं पुढे बघितलेले नाही। पुणे शहर जिल्हा मातंग समाज याच्यामध्ये एक प्रोटोकॉल आहे, या संघटनेच्या माध्यमातून जयंती केली जाते, परंतु या वर्षीचे जे स्वागत अध्यक्ष आहेत त्यांनी या समितीच्या माध्यमातून देण्यात येणारा अत्यंत महत्वाचा आणि मानाचा जो पुरस्कार आहे, सामाजिक पुरस्कार आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार, हा भारतीय जनता पार्टीच्या अर्चना तुषार पाटील या माजी नगरसेविकेस दिलेला आहे। पुरस्काराच्या नावातच समाज आहे, त्यामुळे हा पुरस्कार ही ठेव, ही धरोहर मातंग समाजाची आहे
आणि तो पुरस्कार मातंग समाजातच राहावा एवढी माफक अपेक्षा मी या उपोषणाच्या माध्यमातून करत आहे। गेल्या 4 दिवसांपासून आम्ही त्याला वेगळ्या माध्यमातून आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते विनंती करतात की हा पुरस्कार तुला देता येणार नाही, पण पक्षीय राजकारण त्यांनी पुणे शहर जिल्हा मातंग समाजामध्ये आणून पक्षीय राजकारणातून एककल्ली भूमिकेतून त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि तो पुरस्कार पैसे घेऊन घोषित केलेला आहे। त्या पुरस्कारास मातंग समाजाचे ॲडव्होकेट आणि सावित्री जिल्हे काहीचे वारसदार या नात्याने माझा पूर्ण विरोध आहे। एकंदरीत अण्णाभाऊ साठे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच्या आणि सर्व गोष्टींमध्ये आज महिलांना जोडून ठेवलं होतं। कुठं ना कुठेतरी ह्या पुरस्काराबाबत राजकीय वळण घेऊन राजकारण करण्याचं तुमचं मत आहे? एक्झॅक्टली अण्णाभाऊ साठेंनी जे धोरण महिलांसाठी बनवून ठेवलेलं होतं, आमचा एक ह्या पुणे शहर जिल्हा मातंग समाजाअंतर्गत एक क्रायटेरिया आहे। या पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या बॅनर खाली छोट्या मातंग समाजाच्या संघटना येतात, तिथे प्रत्येक आया महिला सगळे सुरक्षित आहेत आणि तिथे त्यांना न्याय मिळतो। परंतु भारतीय जनता पार्टीचा जो स्वागत अध्यक्ष झाला तो सध्या तुम्ही बघताय आमदार पण भारतीय जनता पार्टीचेच आहेत, वर्चस्व आता पुण्याचा खासदार पण भारतीय जनता पार्टीचेच आहेत। हा त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे आणि अर्चना तुषार पाटीलचा हा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी एककल्ली भूमिकेतून ही भूमिका घेतली। समाजामध्ये पक्षीय राजकारण आणता येत नाही, निरपेक्षपणे ही भूमिका त्यांनी बजावायला पाहिजे होती आणि त्यांनी अत्यंत विचित्र पद्धतीने हे केलेले आहे। यात समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला विश्वासात न घेता त्यांनी हा पुरस्कार घोषित केलेला आहे। त्या पुरस्काराला माझा संपूर्ण विरोध आहे। आणि जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या पुढे तुमची पुढची प्रतिक्रिया कशा प्रकारे असेल? तर या मागण्या किंवा हा पुरस्कार समाजाकडे सुरक्षित राहिला नाही, समाजातील समाज बांधव प्रतिनिधीला जर दिला गेला नाही तर समाजातील वरिष्ठ सर्व नेते, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी यांना विचारात घेऊन एक महत्त्वाची भूमिका घ्यावी लागेल आणि समाज जी भूमिका ठरवून येईल त्या माध्यमातून मातंग समाजाच्या सर्व स्त्रिया जातील किंवा आज जर स्वतः एवढं सगळं घडून सुद्धा पुरस्कार घेण्यासाठी अर्चना तुषार पाटील ही जर आली तर मी जरी उपोषणावर उठले समजा तरी माझ्या अपरक्षा जी दुखावली गेलेली माझ्या मातंग समाजाची भगिनी आहे ती काय करेल हे सांगता येत नाही। त्यामुळे अर्चना तुषार पाटील यांच्यामध्ये जर थोडीशी जरी सत्संग बुद्धी असेल तर तिने या पवित्र ठिकाणी हा आमच्या हक्काचा पुरस्कार घेण्यास उपस्थित राहू नये हेही मी आपल्या माध्यमातून कळवते। धन्यवाद। वादग्रस्त IAS ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। असे असताना अटकपूर्व जामिनासाठी खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टामध्ये अर्ज केला। या सुनावणीवेळी खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार देखील दिली असून आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। यावरती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांचे आरोप खोडून काढले। दिवसे यांनी मला खोलीत बोलवलं होतं परंतु मी नकार दिला असा दावा पूजा खेडकरने केला होता। यावर दिवसे यांनी सांगितले की पूजा हिने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, सर्व आरोप हे रचलेले आहेत। खेडकर या 3 ते 14 जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित होत्या। त्यावेळेला पूजा खेडकर यांना मोजून 3 वेळाला मी भेटलोय। या सर्व भेटी प्रशासकीय होत्या। यावेळी अन्य अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते असे दिवसे यांनी सांगितलं आहे। वडील रागावल्यामुळे पुण्यामधील भारतीय विद्यापीठ परिसरामधील 14 वर्षीय शाळकरी मुलगा 4 महिन्यांपासून घरातून निघून गेला होता। मध्य प्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्थानकामधील फेरीवाल्यांची त्याने ओळख करून पाण्याच्या बाटल्या विकण्यास सुरुवात केली। गेले 4 महिने मुलगा बेपत्ता असल्यामुळे त्याचे आई वडील हवालदिल झाले होते। अखेर पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं असून तपास पथकाला 5 लाख रुपयांचं बक्षीस देखील त्यांनी जाहीर केलं आहे। कादंबरी, लावणी, पोवाडे अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे आज महाराष्ट्रभर त्यांची 104वी जयंती ही उत्साही वातावरणामध्ये आणि जल्लोषात साजरी झाली। पुण्यामध्ये देखील अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। पुण्यामधील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 104वी जयंती। आता आपण पुण्यामध्ये आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा प्रकारे लोक इथे येऊन अभिवादन करत आहेत। अण्णाभाऊ साठे खूप मोठं नाव, खूप मोठं मातंग समाजातील खूप मोठं नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि ह्याच पार्श्वभूमीवर ते आता एक सामाजिक कुटुंब आहे। एक संपूर्ण कुटुंब घेऊन
आपल्यासोबत आलेत की नेमके अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे आपल्या लहानग्या मुलांना दाखवण्यासाठी आल्यात. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? अण्णाभाऊ साठे तुम्ही आपल्या लहान मुलांना दाखवताय, खूप मोठं महाराष्ट्रातलं नाव, त्याबद्दल काय वाटतं? अण्णाभाऊ साठे जगात लेखणी, अण्णाभाऊची लेखणी आम्हाला सर्वांना कळलंय आणि आमच्या पुढच्या पिढीलाही कळावं. त्याबद्दल आमच्या लहान लहान छोट्या छोट्या मुलांना सर्वांना घेऊन आज अण्णाभाऊ कोण आहेत आणि कसे आपले पुढारी आहेत, कसे नेतृत्व करतात, या पुढच्या पिढीला कळावं म्हणून ह्या संदेशासाठी, ह्या माहिती करता मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. खूप खूप धन्यवाद. जर बघायला गेलं तर पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखत आहे आणि या अशातच आज पुण्यामध्ये अतिशय दिमाखात, अतिशय उत्साहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने ही जयंती पुण्यामध्ये साजरी होते. जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी हा अजिंठा आपल्याला दादांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे. पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 91% भरले, त्यामुळे धरणामधून विसर्ग वाढवण्यात आलाय. दुपारी 1 वाजल्यापासून पवना धरणामधून 3200 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या या पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणामधून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येणार आहे. दरम्यान पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचना देखील देण्यात आल्या. नदीपात्रात कोणीही उतरू नये, त्याचबरोबर नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेती अवजारे आणि जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत. सकल भागामधील नागरिकांना अशा सूचना देण्यात आल्या. सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घेत जलसंपदा विभागाला आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मुसळधार पाऊस झाला. पहिल्यांदाच तेथे पावसाने अनेक विक्रम मोडलेत. अनेक भागामध्ये दरडी कोसळल्या तर कुठे वसाहती पाण्याखाली गेल्या. पहिल्यांदाच पुण्यामध्ये पावसामुळे आर्मीला मदतीसाठी उतरावे लागले. पावसामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना देखील समोर येत होत्या. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील सर्व पर्यटन स्थळांवरती बंदी आणण्यात आली होती. पर्यटन स्थळांवरती जमावबंदीचे आदेश शिथिल करण्याच्या पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे बंद राहतील अशी सूचना देखील देण्यात आली होती. मात्र आता पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली. पर्यटन स्थळांवरती लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आजपासून शिथिल करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांसाठी सर्व पर्यटन स्थळे ही ओपन झाली आहेत. वेळ झाले पुण्यामधील 10 महत्त्वाच्या घडामोडींमध्ये. आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू अशाच बातम्या घेऊन. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.